भाजपाचं राजकारण म्हणजे भाजपाला आता काय बोलायचं साहेब. खरं कष्ट करणारे कार्यकर्ते हे कार्यकर्तेच राहिले, ते निरंतर शतरंजीत उचलावं लागणार आहे त्यांना. कारण स्वाभिमान गहाण ठेवून निरंतर रात्रंदिवस एक करून पार्टीचा झेंडा, मी देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो. सत्तेत आणण्यासाठी आणि महापालिकेत सत्ता यावा अशा अनेक प्रयत्न करून वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते आज काड्या मुंग्यांसारखे काढून फेकलेले आहेत. आणि भारतीय जनता पार्टी आज भारतीय जनता पार्टी राहिलेलं नाही. त्यामध्ये सर्व तुम्हाला जास्तीत जास्त उमेदवार ते काँग्रेसचेच दिसतील. फक्त नाव हा भारतीय जनता पार्टी आहे. आणि खरोखर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मन दुखलेले आहेत. ज्या पार्टीसाठी आम्ही लढलोय, ज्या पार्टीसाठी आम्ही कष्ट घेतलं, ज्यांच्याशी आम्ही भांडलोय, आज तेच लोक आमच्या डोक्यावर येऊन नाचतात आणि आमचं घर ते काबीज केलेत, असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अंतकरणातून बोलणं चालू आहे साहेब मार्केटमध्ये. मी नागरिकांना एकच आवाहन करतो की आपण सर्वांनी अनेक वर्ष हे राजकारण बघितलं असेल, आपण भरभरून प्रेम सर्व पक्षांना दिलात, भारतीय जनता पार्टीलाही दिलात. पण आज तुम्ही बघत असाल, जे भारतीय जनता पार्टीला मोठं करण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेतलेत, ते फक्त मेहनत पुरतं राहिलंय. नेते लोक फक्त आश्वासन देऊनच ठेवलेले आहेत. शिवसेना एकमेव पक्ष असा आहे, आश्वासन न देता तो पूर्ण करण्याची क्षमता शिवसेनेत आहे. शिवसेना हा पक्ष नागरिकांच्या प्रश्नासाठी लढून पूर्ण करणारा पक्ष आहे. मी आपल्या सर्वांना एकच विनंती व आवाहन करतो की आपण कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचे सगळे उमेदवार निवडून द्यावं. आज महाराष्ट्रात लाडकी बहिणी योजना, त्या योजनेचा खरोखर फायदा सर्वसामान्यांना होतो. आणि आज प्रत्येक नागरिक म्हणतो की आम्हाला लाडकी बहीण योजना हे एकनाथभाई शिंदेने दिलेले आहेत, पण त्याचा पूर्ण श्रेय घ्यायला जातो तो भारतीय जनता पार्टी. पण नागरिक एवढे सुजाण आणि हुशार झालेत आज सोशल मीडियामुळं प्रत्येक जण आज फेसबुक वापरतात, व्हॉट्सअप वापरतात, इंस्टाग्राम वापरतात. त्यांना चांगलं वाईट ही गोष्टी कळू लागलेत.